नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. महायुती सरकार सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत संवेदनशील, आमदार महेश शिंदे. नैसर्गिक आपत्ती निधीतून बर्गे कुटुंबियांना मदतीचा धनादेश प्रदान. राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत संवेदनशील आहे. सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून विविध शासकीय योजना राबविल्या जात आहेत. नैसर्गिक आपत्ती निधीतून तात्काळ मदत केली जात आहे. कोरेगाव तालुक्यात याबाबत प्रशासन गतिमान आणि सकारात्मक आहे, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली. कोरेगाव येथील प्रगतशील शेतकरी रवींद्र बर्गे उर्फ आप्पा यांचा काही महिन्यांपूर्वी भक्तवडी तालुका कोरेगाव येथे वासना नदीमध्ये बुडून मृत्यू झाला होता. बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगार नदीमध्ये बुडाला असताना त्याला वाचवण्यासाठी रवींद्र बर्गे हे पट्टीचे पोहणारे असणारे आणि यापूर्वी त्यांनी अनेक जणांना वाचवले असल्याने त्यांना बोलवण्यात आले. ते नदीपात्रात उतरले होते, मात्र दुर्दैवाने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. राज्य सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निधीतून बर्गे कुटुंबियांना मदत करण्यात आली. त्याचा धनादेश आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी श्रीमती बर्गे यांच्याकडे प्रदान केला. तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, नगरसेवक सागर विरकर, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, अजित विलासराव बर्गे, तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाचे अव्वल कारकून महेश चव्हाण, तलाठी किरण पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. रवींद्र बर्गे हे शेतीनिष्ठ शेतकरी होते. त्यांच्यासारखा सकारात्मक दृष्टिकोन असणारा पाठीराखा हरपला असून त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही. मात्र राज्य सरकारच्या वतीने लागेल ती सर्व मदत केली जात आहे, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली. तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या मदतीबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात शांतीनगर, संभाजीनगर परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. असाही प्रामाणिकपणा शेतमजूर दाम्पत्याने महिलेचे शेतात सापडलेले सोन्याचे मंगळसूत्र केले प्रामाणिकपणे परत. भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी केला गौरव. रस्त्याने जाताना एखादी नोट जरी दिसली तरी ती स्वतःकडे ठेवून इतरांना परत न करण्याची पद्धत आता सर्वत्र दिसून येत आहे. माणुसकी एका बाजूने संपत चालली असताना शेतात दिवसभर काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या बिचुकले तालुका कोरेगाव येथील दत्तात्रय झरेकर या शेतमजुराने शेतात काम करत असताना सापडलेले 1.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र परत देऊन आपला प्रामाणिकपणा दाखवून दिला. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळी झरेकर दाम्पत्याचा पैठणी व संपूर्ण पोशाख देऊन गौरव केला. 1 महिन्यापूर्वी बिचुकले येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठलदादा पवार यांच्या शेतात कांदा लागत सुरू होती. यासाठी वाटरा स्टेशन येथील महिला या ठिकाणी काम करत होत्या. त्यातील एका महिलेचे मंगळसूत्र या शेतात पडले होते. बराच वेळ सर्वत्र शोधाशोध करूनही ते सापडले नाही. त्यामुळे महिला निराश होऊन घरी परतली. विठ्ठल पवार यांच्या शेतात कायम शेतमजूर म्हणून काम करणारे दत्तात्रय झरेकर हे कांदा भिजवण्याचे काम करत होते. त्यांना या शेतात हे मंगळसूत्र सापडले. त्यांनी ही गोष्ट आपली पत्नी लक्ष्मी झरेकर यांना सांगितली. दोघांनीही एक विचार करून हे सापडलेले मंगळसूत्र ज्यांचे आहे त्यांना परत देण्याची भूमिका घेत ते परत केले. या प्रामाणिकपणाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. बिचुकले येथील प्रमुख पदाधिकारी, शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांना समजले. त्यांनी मंगळवारी बिचुकले येथे जाऊन झरेकर दाम्पत्याचा गौरव केला. मतदारांच्या नोंदणीसाठी कोरेगाव शहरातील प्रत्येक प्रभागात मतदार नोंदणी शिबिर. 4 जानेवारी ही अंतिम मुदत. नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांची माहिती. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 22 जानेवारी 2024 या हरता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असून प्रशासनाच्या वतीने संपूर्ण कोरेगाव शहरात प्रत्येक प्रभागात मतदारांच्या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या विशेष मतदार नोंदणी शिबिरात मतदारांनी नोंदणी करावी, त्यासाठी दिनांक 4 जानेवारी ही अंतिम मुदत आहे, अशी माहिती नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी दिली. सातारचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र लुडी, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव शहरात विशेष
संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यांची मतदार नोंदणी वाढविण्याच्या अनुषंगाने BLO यांच्यामार्फत प्रत्येक प्रभागातील मतदान केंद्रावर दिनांक 4 जानेवारीपर्यंत मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे। नगरपंचायतीचे कार्यालय अधीक्षक ओमकार शिंदे व वसुली विभागातील कर्मचारी धनंजय भुजबळ यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। मतदार नोंदणी वाढवण्याच्या दृष्टीने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात नगरपंचायतीच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे। शहरातील विविध भागातील पतंता मतदारांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची मतदार नाव नोंदणी करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे। या वैशिष्ट्यपूर्ण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे। मतदार नोंदणी शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नगरपंचायतीचे कर्मचारी परिश्रम घेत असून नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे यांच्यासह सर्वच नगरसेवक सहकार्य करत आहेत, अशी माहिती घाडगे यांनी दिली। मतदार नोंदणी कार्यक्रम 4 जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून शहरातील नागरिकांनी नगरपंचायतीच्या कार्यालयाशी संपर्क करून जास्तीत जास्त मतदार नाव नोंदणी करावी, असे आवाहन विजया घाडगे यांनी केले आहे। ना नफा ना तोटा तत्वावर तयार करण्यात आलेल्या विद्यार्थी केंद्रीय प्रभाकर सामान्य ज्ञान दिनदर्शिकेचे कोरेगावात प्रकाशन। ना नफा ना तोटा तत्वावर तयार करण्यात आलेल्या विद्यार्थी केंद्रीय प्रभाकर सामान्य ज्ञान दिनदर्शिका या 2024च्या कॅलेंडरचे प्रकाशन कोरेगाव पंचायत समितीमध्ये झाले। प्रशासक तथा गटविकास अधिकारी किशोर माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे प्रकाशन झाले। यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर भिसे, सहाय्यक लेखा अधिकारी वैभव कदम, सांख्यिकी विस्तार अधिकारी प्रशांत जाधव, वैशाली केंद्रे, सर्व विभाग प्रमुख कर्मचारी यावेळी उपस्थित होते। सांख्यिकी विभागाचे विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी गेले 3 वर्ष हा उपक्रम चालू केला आहे। संपूर्ण दिनदर्शिकेमध्ये सामान्य ज्ञानाला इतर माहितीपेक्षा जास्त प्राधान्य देण्यात आले आहे। गटविकास अधिकारी किशोर माने म्हणाले की प्रभाकर सामान्य ज्ञान दिनदर्शिका हा प्रयोग अभिनव आहे। सामान्य ज्ञान हा खूप मोठा ठेवा असतो। आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान मिळणे गरजेचे आहे। या दिनदर्शिकेच्या निमित्ताने प्रत्येक घराच्या भिंतीवर सामान्य ज्ञान विराजमान होणार आहे, ही विशेष आनंदाची बाब आहे। विविध मार्गांनी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून त्यांचे ज्ञान चौफेर करणे गरजेचे आहे। त्यामुळे प्रेरणा मिळते आणि जीवनातील अनेक आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते। त्यातूनच विद्यार्थ्यांचे आयुष्य सफल होते। दिनदर्शिकेचे प्रवर्तक क्षीरसागर म्हणाले, माझे वडील स्वर्गीय प्रभाकर क्षीरसागर हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी होते। त्यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबवताना अत्यंत कृतार्थ भावना दाटून आली आहे। या दिनदर्शिकेला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो। ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संजय कुमार बाचल यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक पद्धतीने सत्कार करण्यात आला।